सूत्रासंदर्भातले GR रद्द केल्याच्या मुद्द्यावरनं वकील गुणरत्न सदावर्तेंनी ठाकरे बंधूंवर आपल्या नेहमीच्या शैलीत हल्लाबोल केलाय। तर मनसेचे नेते प्रकाश महाजनांनी यावेळेला सदावर्तेंना सदावर्ते स्टाईलमध्ये चष्मा घालत जोरदार पलटवार केला। अरे आमच्या कष्टकऱ्यांच्या, आमच्या लेकरांच्या, आमच्या लेकरा बाळांच्या शिक्षणावर जे राज ठाकरे उठलाय, आमच्या लेकरा बाळाच्या, आमच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या वाटोळा करायला जे उद्धव निघालाय। आधी एसटीतले 124 कष्टकऱ्यांचे मरण मरत होते, जाणीव नव्हती आणि स्वतः 3 भाषेचा ठराव करणारा हा उद्धव ज्या प्रकारे आता आमच्या लेकरांची शैक्षणिक कत्तल करायला निघालाय, खांडोळी करायला निघालाय, त्यांना पालक सोडणार नाहीत। सदावर्ते याद राखा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता आम्ही परिवार आहोत, आम्ही वेगळे नाही आहेत। या दोघांचं नाव काढल्यावर तुझी मूळ व्याध उठते ना। तुला बीडच्या भाषेत आणि गुराख्याच्या भाषेत सांगतो, तुझी मूळ व्याध खैराच्या खुट्ट्यानं जाळू आम्ही, आमच्या नादाला लागायचं नाही। काय आनंद उत्सव करायला निघालेत। मला त्यांना सांगायचंय, महाराष्ट्राच्या वतीनं सांगायचंय, हा तुमचा आनंद उत्सव नाही, सरस्वती आईच्या विचारांची खांडोळी, त्याचबरोबर लेकरांची, गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या 5 वर्गातल्या क्रेडिटची खाटकासारखी खांडोळी करून तुम्ही ती शैक्षणिक हत्या करून तांडव करायला निघाला। याला कधी पाळलं भाजप ना? याचा काही महानगरपालिकेचा बॅच वगैरे काढला का ना? श्वान पाळताना बॅच काढावा लागतो। हा वर्षाच्या खरकट्यावर जगणारा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात हा बोलतो, ह्याची तेवढी लायकी आहे का? सदावर्ते, तू 1ली ते 5वी तुला किती भाषा होत्या रे? किती भाषा होत्या तुला? ते एक जरा सांग लोकांना। आणि तू जिथं जिथं जातोस तिथं तर तुझं काय वाटळ करतो? महाराष्ट्रात हा एक कुठून हा जन्माला? ह्याला सत्ताधारी पक्षाने पोचलेला आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं राजकारण दळभद्री आहे। राज ठाकरेला जर एवढीच खाज आहे ना, आजही सांगतो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 250 रुपयाची तुम्ही काय म्हणतात ते चॅलेंज करू शकत नाही। 250 रुपये कोर्ट फीस लावून तेवढे पैसे नाहीत। टन टोल रे बाबा, टन टोल कड। म्हणजे मला आश्चर्य वाटतंय, मुळा जो बोएगा वही पाएगा म्हणतात, जैसी करनी वैसी भरणी। या दोघांच्या राजकारणात तो दळभद्री हा शब्द वापरला त्यांनी पत्रकार परिषदेत। लायकी तेवढी, वकील असला म्हणून काय झालं? सगळ्यांच्या पोटात दुखायलंय। आज राज ठाकरेच्या रूपाने एक सर्वांना बरोबर घेऊन चालणारा महाराष्ट्रात एक नेता उदयास आलेला आहे। ही पोटदुखी सत्ताधाऱ्यांची। पण तुम्ही सरळ म्हणताय भाजपने त्यांना सोडलेलं। मग काय, असा कसा बोलतो हा? त्याला कधीच मध्ये घालायला पाहिजे, त्याची मानसिक स्थिती तपासली पाहिजे। तर सदावर्ते यांच्या वाढत्या विरोधासंदर्भात प्रकाश महाजनांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे। बुलेटिन